अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरात पुन्हा एकदा प्लॉट माफियांचे काळे रॅकेट समोर. जळगाव येथील एका व्यावसायिकाची तब्बल 22,57,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वस्त दरात प्लॉट देण्याचे आमिष दाखवत बनावट मालक उभा करणे, खोटे दस्तऐवज तयार करणे आणि विश्वास संपादन करून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्य संशयित आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजर याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. मंगळवारी न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि याबाबत भालचंद्र यशवंत चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजर, रतन ससाणे आणि त्यांच्या साथीदारांनी संगनमत करून गंगापूर शिवारातील प्लॉट विक्रीच्या नावाखाली फसवणूक केली. फिर्यादीला खात्रीशीर आणि फायद्याच्या व्यवहार सांगत आरोपींनी वारंवार बैठका घेतल्या. आज व्यवहार केला नाही तर दुसऱ्याला देऊ असा दबाव टाकत आरोपींनी फिर्यादीकडून बँक ट्रान्सफर आणि धनादेशाद्वारे टप्प्याटप्प्याने लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. आरोपींनी प्लॉटचे बनावट कागदपत्र आणि बनावट मालक उभा केला, तसेच बोगस खरेदी खत तयार केल्याचं तपासात समोर आलंय. मुदतीत प्लॉटची नोंदणी न करता आरोपी टाळाटाळ करत असल्याने फिर्यादीला संशय आला. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता संबंधित प्लॉटचा मूळ मालक वेगळाच असल्याचं समजलं. प्रशांत बडगुजर उर्फ राजू यांना आपण 2023 मध्ये प्लॉट घेतो म्हणून पैसे दिलं. वेळोवेळी पैसे दिल्यावर त्यांनी सांगितलं मी तुम्हाला प्लॉट देतो. प्लॉट देताना वेळोवेळी जळगाव आले, कल्याणला आले, विनंती केली पैशाची. आपण त्यांच्यातून अगोदर 2 प्रॉपर्टी घेतल्या असल्यामुळे आपण त्यांचा पूर्ण भरोसा ठेवला. मग 2024 मध्ये मी प्लॉट खरेदी करून देतो. प्लॉट मालकाला भेटवलं सुद्धा आणि काही नाही केलं. त्यांच्या अकाउंटला, स्वतः त्यांच्या मिसेसच्या अकाउंटला, पायल बडगुजरच्या अकाउंटला सुद्धा पैसे टाकलेले आहे. आणि प्लॉट आम्हाला नंतर माहिती कळली तर प्लॉट हा खोटा निघाला. जो ओनर आहे वैजनाथ, त्यांच्याऐवजी रतन ससाणे म्हणून मालक यांनी उभा केला. सर्व हेतू पुरस्कार प्रशांत बडगुजर यांनीच केलेलं आहे. आणि जर आम्ही लोक कल्याण, जळगाव येऊन इथं इन्व्हेस्टमेंट केली आणि असं फसवणूक झाली तर आमच्यासारख्या लोकांनी जायचं कुठं? मग नाशिकचं नाव, याच्यामुळे आपलं शहराचं नाव बदनाम होत आहे. किती लाखांची तुमची फसवणूक झाली आहे? माझी 24 लाखांची फसवणूक झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निखिल पवार या गुन्ह्याचा आणि आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहेत. 2 वाजताच्या सुमारास भालचंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भालचंद्र चौधरी यांची ध्रुवनगर परिसरातील सर्वे नंबर 23 येथील 180 चौरस मीटरच्या प्लॉटवरून फसवणूक झालेली. एकूण त्यांची फसवणूक 22 लाख रुपयाची फसवणूक झालेली. इसम नामे राजू उर्फ प्रशांत बडगुजर व त्याचे साथीदार यांनी त्यांची फसवणूक केली. प्लॉट देण्याच्या आमिषाने त्यांनी बनावट बोगस इसम उभा करून ही खरेदी केलेली आहे. त्या अनुषंगाने गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. चिटिंग फोर्जरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास API निखिल पवार हे करत आहे. राजू बडगुजर यास काल रात्री म्हणजे आज रात्री ताब्यात घेतलं होतं आणि त्यास या गुन्ह्यात अटक केलेली आहे. आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याकरिता हजर केली जाणार आहे. प्रशांत बडगुजर याच्या विरोधात आडगाव पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल होता. तसेच सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे सुद्धा सेम प्रकारची जमिनीची फसवणूक, प्लॉटची फसवणूक, बंगल्याची फसवणूक अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेला आहे. आणि बडगुजर याने असं तपासामध्ये निष्पन्न बी होत आहे की त्याने या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, लोकांची फसवणूक केलेली आहे. आणि सदरचा जो दस्तऐवज त्याने लिहून दिला हा सबरेस्टासमोर लिहून दिलेला आहे. त्याची रितसर भरणाई झालेली आहे. बोगस बनावट जो व्यक्ती बनावट जो उभा केला तो व्यक्ती कॉमन मॅन आहे, त्याला काहीच माहिती नव्हती या प्रकरणाबाबत. त्याच्याकडे सुद्धा चौकशी चालू आहे. NCN न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.